ॲव्हरेज बिलिंग चालू होतं. अरे पण हे इकडे बघा 2200 रुपये आलाय बघा. इकडे तुम्ही एव्हरेज म्हणताय हे 1100 आले, हे 2200 आले. सर मी युनिट्स बघा म्हणते तुम्हाला, इथे रिडिंग उपलब्ध नाही असं लिहिलेलं आहे. म्हणजे हा, बरोबर आहे. ओके, तुमची तुमचं मीटर स्टॉप झालेलं होतं ते, त्याच्यात रिडिंग उपलब्ध होत नव्हतं म्हणून सर आपण मॅडम हे नवं चुकीचं आहे, हे थांबवा. आपण बघायचं काम आता काय करायचं? कंप्लेंट तर करायचं. याच्यावर काय करायचं तुम्ही उपाय सांगा आम्हाला. नमस्कार, आज आपण पाहताय हे आपलं खारघरचं MSEBचं कार्यालय आहे आणि इथे आज आपण सर्व सोसायटीतील रहिवासी आहेत. जो बिल आणि जो मीटर आहे, जो स्मार्ट मीटर आहे, त्याच्याबद्दल तक्रार घेऊन आलेले आहेत. कुठल्याही ग्राहकाला न सांगता स्मार्ट मीटर बदलले आहेत आणि त्याच्यामुळे येणारा भरमसाठ बिल, याच्यामुळे सर्व पब्लिक हैराण आहे. ह्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही परवानगी न घेता, कुणालाही न सांगता मीटर चेंज केलेच कसे, हा एक प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरळ आदेश आहे की ग्राहकाला न विचारता तुम्ही स्मार्ट मीटर बदलू शकत नाही. तरीसुद्धा ह्या MSEB वाल्याने स्मार्ट मीटर बदललेच कसे, आणि बदलल्यानंतर त्वरित त्या मीटरमधून जो येणारा बिल आहे हा दुप्पट आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पब्लिकला अक्षरशः लुटण्याचं काम ह्या MSEBने केलेलं आहे. हैराण परेशान आहे. एकतर आज उष्णतेमुळे हैराण झालेले, आता यांच्या विजेच्या बिलामुळे हैराण झाले. लोकांनी पैसे आणायचे कुठून एवढे भरायला, एवढी भरमसाठ बिलं भरायची कुठून, हा आमचा एक इथे सवाल आहे. आणि याचा जर उपाय या MSEB वाल्याने केला नाही, यांना 7 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे. 7 दिवसात किंवा ती तपासणी करून जे काय ते उपाययोजना करावी. अन्यथा हा जो मोर्चा हा छोटासा आहे, हे एक तर टेलर आहे, त्याच्यानंतर पूर्ण खारघर इथे येईल आणि हे सर्व MSEBचं मीटरचं हे ऑफिस आहे हे बंद करण्यात येईल. खारघरमधील सगळ्या लोकांची ही मागणी आहे की हे स्मार्ट मीटर जे बसवलेले आहेत हे न विचारता बसवलेले आहेत. कोणालाही त्याची सूचना दिलेली नाही, सोसायटीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेली नाही आहे. अशा प्रकारे मीटर बसवणं आणि लोकांची लूट करणं हे थांबवलं गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा आदेश असतानाही अशी मीटर चेंज केली जातात आणि त्यांचा आदेश न पाळणे हा म्हणजे मोठा गुन्हा आहे. त्यांनी हा गुन्हा केलेला आहे, सगळ्या MSEBने गुन्हा केलेला आहे, लोकांना धारेवर धरलेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे. नमस्कार, मैं मुकेश पटेल, सेक्टर 20 खारघर रहवासी। ये MSEB वाले का नया स्मार्ट मीटर जो बिठाया गया है आजकल, उसमें बिल इतना ज़्यादा आया है, 20-20, 25-25 हज़ार रुपया बिल भेजा है। सामान्य लोग इसको कैसे बेयर करेंगे, ये एक बहुत बड़ा प्रश्न है। क्या मीटर में लफड़ा है या क्या प्रॉब्लम है? हम लोग अभी इधर MSEB के ऑफिस में हैं, ये लोग कुछ प्रॉपर जवाब नहीं दे रहे हैं, तो ये सबको तकलीफ है। पूरा खारघर, पूरा मतलब महाराष्ट्र में ये सब चीज़ जो चल रहा है वो एकदम बेकार पोजीशन करके रखा है लोगों का, आम जनता का। यही कहना है मेरा, बस बिल्कुल नहीं। स्मार्ट मीटर के बारे में न सांगता ना मीटर बदली करीन नवीन स्मार्ट मीटर बसवले गेलेले आहेत।